चला आता मस्त उपवासासाठी पांढऱ्या शुभ्र पापड्या बनवणार आहे। तर या साबुदाणा आणि फक्त बटाट्यापासून बनलेल्या आहेत। तर काय करायचंय, रात्रभर 2 वाटी एवढा साबुदाणा भिजत घालायचा आहे, सकाळी तो मस्त भिजलेला असतो। आता दुसरीकडे त्याच वाटीने 8 वाटी एवढं पाणी पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचंय। बटाट्यांची मस्त साल काढून घ्यायचे आहेत। पाण्याला उकळी आली त्यानंतर तो साबुदाणा त्यामध्ये टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचंय आणि 50 ते 60% हा साबुदाणा शिजतो आहे तोपर्यंत बटाटे छान किसून धुवून घ्यायचे आहेत। आता हाय बघा मस्त असे बटाटे धुवून घेतले, पाणी एकदम क्लिअर दिसते। आता हा जो साबुदाणा 50 ते 60% शिजलाय त्यामध्ये हा बटाटा टाकायचा आहे आणि जोपर्यंत बटाटा शिजतोय तोपर्यंत हे शिजवून घ्यायचे। हे बघा मिश्रण जरा घट्टसर झालेलं आहे। आता थोडंसं हे मिश्रण थंड झालं की कागदावरती मस्त याच्या पळीने पापड्या घालायच्या आहेत। जेव्हा या पापड्या सुकतात तेव्हा ह्या एकदम पातळ बनतात, जसं घालताना जाड दिसतं तसं वाळल्यानंतर या छान पातळ दिसतात। हे बघा अशा आता मस्त गरम तेलामध्ये ह्या तळून घ्यायच्या। तर ह्या बघा किती मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या पापड्या तयार आहेत। तर चला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला भेटू पुढच्या रेसिपी मध्ये।